या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नांदूर बदमेश्वर विभागाच्या जो कालवा आहे त्या अंतर्गत डाव्या कालव्यामध्ये पाणी येत नसल्यामुळे अनेक गावातल्या शेतकऱ्यांच्या टेलपर्यंत शेवटच्या बांधापर्यंत पाणी पोहोचत नव्हतं। मात्र काही शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर या डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे अनेक गावातले शेतकरी सुखी झालेले आहे। ज्यांनी हा पाठपुरावा केला ते शेतकरी माझ्यासोबत आहेत। काय प्रतिक्रिया आहे आणि कशा पद्धतीने पाठपुरावा केला आहे तुम्ही? बऱ्याच दिवसापासून या नारंगी सारंगी धरणातून पाणी येत होतं, परंतु टेलपर्यंत पाणी जात नव्हतं। गेल्या 25 ते 27 वर्षापासून या कॅनॉलला पाणी थोडं यायचं अर्ध्या भाग्यापर्यंत आणि पण टेलपर्यंत हे पाणी पोहोचत नव्हतं। तर आम्ही हा पाठपुरावा केला आणि जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता श्री पवन चव्हाण व त्यांचे सहकारी दीपक सोनकांबळे आणि सोनवणे मॅडम आणि NGO यांच्या सहकार्यामुळं नारंगी सारंगी कॅनॉल उजवा आणि डावा या दोन्ही कॅनॉलची साफसफाई करून या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी टेलपर्यंत पाणी नेलं आणि टेलच्या उपचारीच्या 300 ते 400 मीटरपर्यंत हे थेट पाणी पोहोचवलं। म्हणून समस्त गावकरी घायगाव गायकवाडवाडी आणि फुलेवाडी यांच्या वतीने सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्याच्याही वतीने सदरील अधिकारी वर्गाचं अभिनंदन आणि कौतुक करण्यात आलं। आणि हे पाणी कुणाच्या सूचनेनुसार नाही सोडण्यात आलं, ते शेतकऱ्याच्या मागणीनुसार सोडण्यात आले आहे। म्हणून पुण्याच्या अधिकारी वर्गाचं आमच्या गावकऱ्याच्या वतीनं अभिनंदन करतो। आणि आमच्या समोर जे आमचे मित्र हे आपले ते चॅनलचे प्रमुख थोरात साहेब हे व यांच्या टीमचं बी आम्ही अभिनंदन करतो। माझ्याबरोबर अरुण साळुंके, बाळासाहेब साळुंके, राजू साळुंके व इतर ग्रामस्थ यांनी आम्हाला सदैव अहोरात्र मदत केली, त्यांचेही बी मी मनपूर्वक आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बरं, आणखी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत? शेतकरी सुखी झाला आहे, आनंद वाटतो? हो, फार आनंद वाटतो। 25 वर्षानंतर प्रथमच आम्हाला पाणी मिळालं। बरं, आणखी काही शेतकरी आहेत? काय प्रतिक्रिया आहे? कशा पद्धतीनं पाठपुरावा केला होता आणि अखेर यश मिळालं? या अशा उन्हाळ्यात पाणी आल्यामुळं सर्व गावकरी आमचे आनंदित झाले आणि योग्य वेळे पाणी आलं आणि ते पण टेलपर्यंत गेलं आहे। पहिले काय पाणी यायचं पण अर्ध्यावर यायचं, शेवटपर्यंत जात नव्हतं। यामुळे शेतकऱ्यांच्या आता सगळीकडे आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं। हो, आनंदाचं वातावरण आहे गावामध्ये। आपण बघितलं की या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर गेली अनेक दिवसांपासून खरं तर ज्या डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्यात येत नव्हतं त्या अखेर शेतकऱ्यांच्या नारंगी सारंगी धरणामधून त्यांना पाणी सोडल्यामुळे, कायदेशीर पाठपुराव्यामुळे त्यांना हे पाणी सोडल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि यामुळे शेतकरी देखील आता आनंदी झाल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांनी देखील त्यांचे आभार मानल्याचं पाहायला माझा सहकारी दीपक सोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।